नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आपण जी 2026-27 साठी जी स्पेशल बॅच सुरू केलेली आहे गणित या विषयाची, आणि आपलं आजचा पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे यातील 1.3 हे सराव संच। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सराव संच 1.3। आता यामध्ये आपण काय शिकणार आहोत? डिटर्मिनंट, DETERMINT, डिटर्मिनंट म्हणजेच याला आपण निश्चयक असं मराठीमध्ये म्हणतो। आता अशा प्रकारचे निश्चयक तुम्ही 9th मध्ये शिकला असाल, तुम्हाला बिलकुल बेस दिलं असेल। जर -8 असेल तर तुमचं निश्चयक 8, अशा प्रकारचे सिंपल तुम्हाला एक्झाम्पल्स होते। तर आता आपल्याला अशाच प्रकारचे निश्चयक सॉल्व करायचे आहेत। जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जर A, B, C आणि D असे 4 निश्चयक आपल्याला दिले असेल तर त्या वेळेला आपल्याला काय करावं लागेल? A गुणिला D म्हणजे A गुणिला D मायनस C गुणिला B, अशा प्रकारे आपल्याला हे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागणार आहे। तर आता इथे आपल्याला एक्झाम्पल 1 दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते कसं सॉल्व करावं लागेल तर आता इथे आपण बघणार आहोत। इथे काय दिलेलं आहे आपल्याला? 3, 4, 2 आणि 5। ठीक आहे, या वेळेला आपल्याला काय करावं लागेल? 3 आणि 5 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 4 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं। तर आपण कशा प्रकारे सॉल्व करणार आहोत? आता 3 गुणिले 5, ठीक आहे, मायनस होणार 4 गुणिले 2, ठीक आहे, 3 5 15 वजा 4 दुने 8, 15 तून 8 गेले 7 राहिले। ठीक आहे, अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, ते कंप्लीट करायची। आता इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे? 3 आणि 5, पहिले याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, म्हणून इथे आपण लिहिणार आहोत 3 आणि 5, 4 आणि 2, तर 4 गुणिले, इथे ऑलरेडी 4 दिलेले आहे तर मग इथे आपल्याला काय लिहावं लागेल? 2, 3 5 15 आणि त्याच्यातून 8 गेले, 4 दुने 8, 15 तून 8 गेले 7। अशा प्रकारची बिलकुल सिंपल ही ऍक्टिव्हिटी आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतो, म्हणून त्याच्यावरचे मार्क्स आपल्याला गमवायचे नाही आहेत। बिलकुल काळजीपूर्वक बघायचं आहे। जर हा बेस तुमचा क्लिअर झाला तर याच्या आधारित पुढील एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकणार आहात। इथे आपली ऍक्टिव्हिटी जो सराव संच 2 मधलं 1.3 मधलं दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, खालील निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला। ठीक आहे, त्याच्यातलं पहिलं उदाहरण आपण सॉल्व करणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे की आपली मेथड काय आहे? निश्चयक सॉल्व करताना आधी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यामधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस करायचं आहे। ठीक आहे, तर आता आपण लिहिणार कसं आहे? बरोबर खाली इथे लिहून घेऊया आपण। इथे इक्वलचं साइन, -1, इथे 2, इथे 7 आणि 4। आधी आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहिणार, म्हणजेच काय होणार आहे? ब्रॅकेटमध्ये -1 गुणिला 4, ठीक आहे, आणि दुसरं काय आहे? मायनस, आता 2 आणि 7 यांचं गुणाकार करायचं आहे आपल्याला, म्हणजेच 2 गुणिले 7, म्हणजेच -1 आणि 4 म्हणजे 4 1 4, चिन्ह वजाचं राहणार, इथे वजा कारण की वजाचं चिन्ह, 7 दुणे 14 आणि 14 आणि 4 18 होतील आणि चिन्ह कशाचं जाणार? वजाचं, कारण की मायनस मायनस प्लस होते पण साइन कशाचं जातं? मायनसचं, म्हणून इथे -18 येतील, म्हणून आपला आन्सर काय राहणार आहे? -18। आता दुसरं एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे। मेथड तीच राहणार आहे आपल्याला। आधी कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला? इथे बघा, आता डायरेक्ट आपण इथे लिहून घेऊया। काय आहे? 5 गुणिले 0, हे एक ब्रॅकेट झालं, मायनस, आता -7 गुणिला 3, आता 5 गुणिला 0 म्हणजे किती येणार? 0, आणि इथे वजा वजा अधिक होणार, 7 त्रिक 21, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं? 21। आपलं तिसरं एक्झाम्पल आहे। आता हे एक्झाम्पल छेदमध्ये बघितलं की गोंधळून जायचं कारण नाही आहे। आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करत गेलो की आपल्याला बरोबर त्याचं उकल मिळणार आहे। तर आपली फर्स्ट मेथड आपण स्टेपनी जाणार आहोत। तर फर्स्ट मेथड आपली काय आहे? पहिले आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आहे, म्हणून आपण आधी लिहून घेऊया। इक्वलचं साइन राहणार आपलं, ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहिणार? 7/3 आणि काय आहे आपलं? गुणिला दुसरी काय आहे संख्या आपली? 1/2,
हा पहिला ब्रॅकेट झाला आपला, ठीक आहे, वजाचं चिन्ह. आता दुसरी स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. म्हणून आपण काय करणार आता, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे, 3/2 गुणिला 5/3. ठीक आहे. आता या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार करताना 7 × 7, 3 दुणे 6, वजाचं चिन्ह, 5 त्रिक 15, 3 दुणे 6. आता इथे छेद समान आहे इथे, म्हणून आपण डायरेक्ट वरच्या अंशाची वजाबाकी करू शकतो. वजाबाकी करताना 7 मधून 15 जाणार का नाही, म्हणून 15 मधून 7 गेले तर किती राहिले, 8. ठीक आहे, चिन्ह वजाचं येणार कारण की मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. 8/6. आता याला भाग जातो का, जातो. 2च्या पाड्यामध्ये येते, 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8, म्हणून आपला आन्सर काय येणार, -4/3. हे आपलं झालं फायनल आन्सर. आता आपल्या थर्ड ऍक्टिव्हिटीमध्ये आपण बघणार आहोत, खालील एक सामायिक समीकरण आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. तर आता ही पद्धत क्रेमर यांनी फाइंड आउट केली, म्हणून याला क्रेमरची पद्धत म्हणतात. मित्रांनो, आपल्या लेसनचं नाव आहे 2 चलातील सामायिक रेषीय समीकरण. आता ही रेषीय समीकरणे सॉल्व्ह करताना आपल्याला 3 मेथड आपण बघितले या लेसनमध्ये. 1.1 मध्ये आपण काय केलं की 2 चलांचा, म्हणजे चलांचे 2 वेगवेगळे चल होते, त्या चलांचं सहगुणक 1 करून आपण ती एक्झाम्पलनी सॉल्व्ह केलं. ती समीकरणं समान केली, सहगुणक समान केले आणि समीकरण सॉल्व्ह केलं. 1.2 मध्ये आपण आलेख पद्धतीने ती सॉल्व्ह केली आणि 1.3 मध्ये आपण बघतो आहे की क्रेमरची पद्धत. आता क्रेमरची पद्धत ही त्यांनी फाइंड आउट केली आणि त्यालाच आपण डिटर्मिनंट निश्चयक असं म्हणतो. आता हे फाइंड आउट करताना आपल्याला एक गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता ती गोष्ट कोणती आहे, म्हणजे आता इथे तुम्हाला डी लक्षात घ्यायचं आहे. तर डी बरोबर किती होतो, डी म्हणजे 12, ठीक आहे. dx म्हणजेच किती, 32 आणि dy बरोबर काय होणार आहे, 13. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. 32 12 12 32 13. डी बरोबर डी काढायचा आहे तुम्हाला 12, dx 32, dy बरोबर 13. हा सिक्वेन्स तुम्हाला बिलकुल लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये तुमचं जर चूक झाली तर पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला तुमचं चुकणार आहे, म्हणून हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि आता ही क्रेमरची पद्धत सॉल्व्ह करताना तुम्हाला काय आहे की 2 गोष्टींचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला कोणत्या मेथडनी करायचं आहे, सामान्य रूपात लिहायचं आहे. म्हणजे ax अधिक by बरोबर c या सामान्य रूपात आपल्याला लिहायचं आहे. यामध्ये सहगुणक आणि हा जो इक्वल नंतरचा जो कॉलम असतो त्याला काय म्हणतात, आधारस्तंभ असं म्हटलं जातं. ठीक आहे. या तिन्ही मेथडनी, म्हणजे या मेथडनी आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता हे सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, त्याची स्टेप कशी आहे ते आता 1 बाय 1 आपण स्टेप बघणार आहोत. तर आता इथे सॉल्व्ह करताना आपण काय करणार आहोत, पहिले बघा आपल्याला सॉल्व्ह करताना काय करणार आहे, आपण पहिले एक्झाम्पल समीकरण आपण लिहून घेणार आहोत. 3x - 4y बरोबर 10. हे आपलं समीकरण काय झालं, पहिलं समीकरण झालं. आपलं दुसरं समीकरण कोणतं आहे, 4x अधिक 3y बरोबर 5. हे आपलं दुसरं समीकरण झालं. आता याच्यामध्ये आपल्याला 3 कॉलम दिसत आहेत. कॉलम लक्षात ठेवताना तुम्ही हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि तिसरा कॉलम इक्वल नंतरचा. ठीक आहे. आधी आपण काय करणार आहोत, डी काढणार आहोत. डी काढताना आपल्याला आपला काय आहे फॉर्म्युला, 12. डी काढताना आपल्याला 12 लक्षात ठेवायचं. 12 म्हणजे काय, आता पहिल्या कॉलम मध्ये काय आहे, 3 आणि 4. हे x आणि y हे लक्षात घ्यायचं नाही, यांना सोडून द्यायचं, फक्त नंबर्स आपल्याला घ्यायचे आहे. तिथे 3 आणि 4 आहे. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे, 12 म्हणजे दुसरा कॉलम, म्हणजेच किती आहे, -4 आणि 3. आता यांचं काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे की यांची मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. 3 गुणिले 3 वजात वजाचं चिन्ह, इकडे 4 गुणिले -4. ठीक आहे. आता 3 त्रिक 9, इथे वजा म्हणजे 4 चोक 16 आणि हे वजा वजा अधिक, म्हणजे 16 आणि 4 किती झाले, 25. म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, 25. आता दुसरं आपण काय काढतो आहे, dx.
आता dx करताना आपला सिक्वेन्स कसा राहणार आहे, इथे बघा 32 आहे. 32 म्हणजे पहिले तिसरं कॉलम आपल्याला घ्यायचं आहे. इथे काय आहे 10 आणि 5 आणि दुसरा 32 म्हणजे दुसरा कोणता आहे 4 आणि -4 आहे. ते -4 आणि 3. सिक्वेन्स आपला तोच 10 गुणिले 3. आता वजाचं चिन्ह येणार 5 गुणिले -4. ठीक आहे, 10 30. आता 5 चूक 20 होतात आणि हे वजा वजा अधिक म्हणजेच बरोबर 50. म्हणजे dx ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 50. आणि आपला थर्ड कॉलम कोणता आहे dy म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला किती 13. dy काढायचं आहे आपल्याला म्हणजेच 13. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये किती येणार आहे 3, इथे 4, 10 आणि 5. सिक्वेन्स आता आपण काय करणार मल्टिप्लिकेशन 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. आता 3 5 15 वजा 10 चूक 40. आता इथे 10 5 गेली 5 3 1 गेला 25. ठीक आहे, -25 हे आपल्याला dy मिळालेलं आहे. आता आपल्याला 3 किमती इथे मिळालेल्या आहेत. 3 कोणत्या किमती आहेत आपल्याला d बरोबर किती मिळाली आपल्याला 25. d बरोबर 25 मिळालेला आहे आपल्याला. देन dx बरोबर किती आहे 50. आणि तिसरं कोणतं आहे dy. dy बरोबर किती आहे -25. आता इथे आपल्याला क्रेमरच्या सूत्रानुसार फाइंड आउट करायचं आहे म्हणून आपल्याला काय लिहावं लागणार आहे. आता क्रेमरच्या सूत्रानुसार आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर म्हणजेच काय आहे dx भागिला d म्हणजेच किती dx किती आहे 50 भागिला d किती आहे 25. 25 1 25 25 दुणे 50 म्हणजेच किती मिळाली 2. आणि y ची किती आहे y बरोबर आता y काढायचं आहे आपल्याला म्हणजेच dy भागिला d. dy किती आहे -25 भागिला 25. 25 1 25 म्हणजेच -1. आता ह्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजेच कोणते x आणि y बरोबर किती आहे x बरोबर किती मिळाले 2 आणि -1. या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. करायच्या आधी आपला तोच फॉर्म्युला राहणार आहे. d काढताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं 12. देन dx काढताना 32 आणि dy काढताना 13. हा सिक्वेन्स आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे 12 32 आणि 13. आता याच्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आपलं समीकरण काय आहे 4x अधिक 3y -4 आणि इक्वल 0 आहे. आणि दुसरं काय आहे 6x बरोबर 8 -5y. तर आता हे दोन्ही समीकरण आपल्याला सामान्य रूपात लिहून घेणं आवश्यक आहे. सामान्य रूपात लिहून घेणार आहोत कसं 4x अधिक 3y. आता इकडे -4 आहे तर इकडे अपोजिट डायरेक्शनला गेले हे 4 म्हणजेच हा आपलं काय मिळालं पहिलं समीकरण मिळालं. दुसरं समीकरण आपलं कसं राहणार आहे 6x. ठीक आहे, इकडे -5y आहे तर इकडे अपोजिट डायरेक्शनला आले तर 5y आणि आपले 8 ॲज इट इज राहणार. हे आपलं दुसरं समीकरण. हे आपण का केलं कारण की आपल्याला हे समीकरण सामान्य रूपात लिहायचं होतं. आपला तो रूलच आहे क्रेमरच्या सूत्रानुसार सामान्य रूपात लिहिणं आवश्यक आहे म्हणून आपण हा चेंज याच्यामध्ये केला. आता आपले कॉलम कोणते राहणार आहे बघा हा फर्स्ट कॉलम राहणार, हा सेकंड आणि हा थर्ड कॉलम. ठीक आहे, यावरून आपल्याला एक्झाम्पल आता सॉल्व्ह करायचं आहे. तर आता आधी आपण सुरुवातीला काय काढतो d काढायचं आहे आपल्याला. तर d बरोबर आपला काय रूल आहे इकडे बघा d बरोबर काय आहे 12 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम आहे. तर पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे इथे 4 आणि 6. इकडे काय घेणार आहे दुसरा कॉलम आहे 3 आणि 5. आता आपल्याला या दोन्ही गोष्टींची काय करायची आहे
आपल्याला माहिती आहे हा रूल काय आहे, अपोजिट मल्टिप्लिकेशन आपण करत असतो. म्हणजेच इथे काय करणार, इक्वल 4 गुणिला 5 मायनस 6 गुणिले 3. आता 4 पंच 20 साइन 3 18 म्हणजेच किती आलं 2. हे आपलं डी आपल्याला मिळालेलं आहे. आता दुसऱ्या याच्यात आपण काय करणार आहे, आपला दुसरा सिक्वेन्स काय आहे, आपल्याला dx काढायचा आहे. आता dx काढताना आपलं काय आहे, इथे बघा, इथे आपल्याला dx काढताना कोणता कॉलम 32. म्हणजेच आपण काय करणार आहे, 32 म्हणजे पहिला तिसरा कॉलम घ्यायचा आहे. म्हणजे इथे 4 आणि 8 घेणार, नंतर दुसरा आहे म्हणजे 3 आणि 5. हा सिक्वेन्स आपण लक्षात घेतला. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. इक्वलचं साइन, ब्रॅकेटमध्ये 4 गुणिले 5 मायनसचं साइन 8 गुणिले 3. ठीक आहे, 4 पंच 20 आणि 8 त्रिक 24. म्हणजेच काय होणार आहे, 20तून 24 जातात का, नाही, म्हणून आपण 24 मधून 20 मायनस करणार आणि -4 कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देणार आहोत. इथे आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे. dx किती मिळालेला आहे आपल्याला, 4 आणि इथे 2. ठीक आहे, आता ही या साईडचं. आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, आता dy काढायचं आहे. तर dy काढताना आपण काय करणार आहे, dy काढताना आपल्याला कोणता कॉलम आहे, 13. म्हणजे पहिले फर्स्ट कॉलम आणि नंतर थर्ड कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये काय आहे, 4 आणि 6 आणि इकडे थर्ड कॉलम काय आहे, 4 आणि 8. नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे, इक्वलचं साइन 4 गुणिले 8 वजा 6 गुणिले 4. ठीक आहे, 8 चोक 32 वजा 6 चोक 24. म्हणजे 32 मधून 24 गेले, किती राहिले, 8. म्हणजेच आपल्याला dy ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 8. ठीक आहे, आता आपण काय लिहिणार आहे, क्रेमरच्या सूत्रानुसार, क्रेमरच्या नियमानुसार आपल्याला 3 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर x काढताना आपल्याला काय आहे, dx भागिला d. आता dx किती आहे आपला, dx किती मिळालं आपल्याला, 4 मायनस 4 आहे. d किती मिळालेला आहे, 2. म्हणजे बे 1 बे, बे 2 4 म्हणजेच -2. हे आपल्याला काय मिळालं, x ची व्हॅल्यू मिळाली. आणि दुसरी आता काय आहे, y ची व्हॅल्यू राहणार आहे आपल्याला. y चं काय आहे, dy भागिला d. आता dy म्हणजे किती आहे आपलं, 8 भागिला d किती आहे, 2. बे चोक 8 म्हणजेच आपल्याला किती मिळाले, 4. ठीक आहे, हे आपल्याला 4 कशाची मिळालं, y मिळालेला आहे. तर आपलं आपण कसं लिहिणार आहे, x आणि y बरोबर. आधी x ची व्हॅल्यू लिहितो आपण ॲज युजल, -2 आणि 4. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही आपल्याला टॅली करून बघायचं असेल तर आपण इथे करून बघू शकतो. बघा, इथे 4x आपल्याला दिलेला आहे, 4x अधिक 3y बरोबर 4. आता 4, आता x ची व्हॅल्यू काय आहे, -2 अधिक 3 आहे, y ची व्हॅल्यू किती आहे, 4 बरोबर 4. ठीक आहे, 4 दुने 8 पण -8 झाले, अधिक 4 त्रिक 12 बरोबर 4. आता 12तून 8 गेले, 4 राहिले. म्हणजेच आपला आन्सर काय आहे, करेक्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही टॅली करून बघू शकता. तिसरं उदाहरण आहे, x अधिक 2y बरोबर -1 आणि 2x - 3y बरोबर 12. आता एक्झाम्पल सुरू करायच्या आधी आपल्याला माहिती आहे की आपला रूल काय आहे. सुरुवातीला आपल्याला d काढायचं असेल तर d बरोबर सिक्वेन्स 12चा dx 32 आणि dy असेल तर 13. हा सिक्वेन्स आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे, 12, 32 आणि 13. आता आपण हे एक्झाम्पल लिहून घेऊया. समीकरण, पहिलं समीकरण काय आहे आपलं, x अधिक 2y बरोबर -1. हे आपलं काय झालं, पहिलं समीकरण झालं. दुसरं काय आहे, 2x - 3y बरोबर 12. आता हे आपलं झालं दुसरं समीकरण झालं. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. आता हे यातल्या आपलं फर्स्ट कॉलम झाला, हा सेकंड कॉलम आणि हा थर्ड कॉलम आहे. आता आपल्याला सुरुवातीला d काढायचं आहे. तर d काढताना आपण काय करतो, d बरोबर
आधी आपला नियम आहे डी काढायचा आहे, तर आपल्याला काय आहे इथे बघा 12 1 फर्स्ट अँड सेकंड कॉलम आहे. फर्स्ट मध्ये एक्स दिलेला आहे, एक्स म्हणजे तिथे काहीच नाही, म्हणजे आपण तिथे 1 कन्सिडर करत असतो आणि इथे 2. ठीक आहे. आणि दुसरा कॉलम काय आहे 2 आणि -3. ठीक आहे. याचा आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वलचं साइन. आता काय करणार आहे आपण 1 गुणिले -3 आणि दुसऱ्या कंसात आपण काय करणार इथे वजाचं चिन्ह येणार आणि दुसऱ्या कंसामध्ये 2 गुणिले 2. आता इथे काय आहे -3 वजा 2 4 म्हणजे -3 -4 म्हणजे किती झाले -7 झाले. का -7? कारण की मायनस मायनस प्लस होतं आणि साइन जातं मायनसचं, तिथे हा रूलच आहे. ठीक आहे. आता आपण दुसरं बघणार आहे, आपल्याला काय काढायचं आहे आता dx काढायचं आहे. dx काढताना आपल्याला काय आहे आता बघा थर्ड कॉलम फर्स्ट घ्यायचा आहे, म्हणजे इथे -1 इथे 12 आणि नंतर दुसरा काय कोणता आहे 2 आणि -3 इक्वलचं साइन. पहिले काय आहे -1 गुणिला -3 वजा इकडे काय 12 गुणिले 2 म्हणजे 3 1 3 म्हणजेच 3 आणि इथे काय येणार पण मायनस मायनस आहे म्हणजे प्लस होणार, म्हणजे इथे 3 आणि वजा 12 दुने 24. आता 24 मधून 3 गेले तर किती राहिले 21, पण चिन्ह राहिलं आपलं मायनसचं. हा आपलं झालं. आपल्याला काय मिळालं इथे dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण इथे काढणार आहोत dy. dy काढताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट अँड थर्ड, म्हणजे पहिले 1 2 नंतर थर्ड कॉलम मध्ये काय आहे -1 आणि 12 इक्वलचं साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 गुणिले 12 वजा 2 गुणिले -1 म्हणजे 12 1 12 आणि हे वजा वजा अधिक होतील आणि 2 1 2 म्हणजेच 12 2 14. ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला तेच लिहायचं आहे क्रेमरच्या सूत्रानुसार किंवा क्रेमरच्या नियमानुसार. आधी आपल्याला काय काढायचं आहे dx ची व्हॅल्यू, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपला फॉर्म्युला काय राहणार आहे dx भागिला d. आता dx ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -21 आहे, -21 भागिला -d किती आहे -7. 7 1 7 7 3 21 म्हणजेच किती झाले आपल्याला, हे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आणि y ची व्हॅल्यू काय आहे आता dy भागिला d. dy किती आहे आपलं 14 आणि इथे d किती आहे आपलं -7 म्हणजे 7 दुनी 14 म्हणजे -2. आता ही आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली, म्हणून आपण आता समीकरणाची उकल आपली कशी राहणार आहे x आणि y. तर आधी सुरुवातीला आपण x ची व्हॅल्यू लिहितो. x किती मिळालं आपल्याला 3 आणि -2 हे आपलं फायनल आन्सर आहे. तर आता आपला आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे आपल्याला चेक करावं लागणार आहे ना. म्हणजेच इथे बघा x अधिक 2y बरोबर -1 हे आपलं पहिलं समीकरण मध्ये आपण x ची व्हॅल्यू टाकू. आता x बरोबर किती आहे ते 3 अधिक 2 y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -2 झाले. ठीक आहे बरोबर 1 म्हणजे 3 अधिक अधिक वजा वजा होणार आणि 2 4. ठीक आहे बरोबर -1. 4तून 3 गेले वजा 1 बरोबर -1. तर आलं ना आपलं फायनल आन्सर. दोन्हीचं समीकरण बरोबर आहे म्हणजेच आपलं आन्सर हे करेक्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही आपल्या फायनल आन्सरची टॅली करून बघू शकता आणि तिथेच आपल्याला लक्षात येणार की आपला आन्सर सही आहे म्हणजे करेक्ट आहे की रॉंग आहे. चौथ्या उदाहरणाकडे वळणार आहोत आणि याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चौथं उदाहरण आपलं आहे 6x काय आहे 6x -4y बरोबर -12.
आता याला बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते की या सगळ्याला आपण दोन्ही भाग देऊ शकतो. आपण डायरेक्ट ही संख्या पण घेऊ शकतो, पण ही संख्या घेतल्यामुळे काय होणार, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कठीण जाणार आहे, थोडंसं क्रिटिकल होणार आहे. म्हणून याला आपण काय करू, संक्षिप्त रूपात घेणार. संक्षिप्त रूपात म्हणजे काय बघा, 4, 6, 4 आणि 12 हे 3 नंबर आहे. म्हणजे या तिन्हीला आपण दोन्ही जर भाग दिला तर म्हणजे काय होते, बेत्रिक 6. म्हणजेच आपल्याला काय होते, 3x मायनस बेबे 4 म्हणजे 2y आणि बेसख 12 म्हणजे -6. हे आपलं समीकरण कोणतं आहे, पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. दुसरं समीकरण बघा आपलं काय आहे, 8x मायनस 3y बरोबर -2. आता आपल्याला हे समीकरण 2 मिळालं. आपल्याला माहिती आहे आपले 3 आधारस्तंभ, 3 कोणते असतात, फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड असतो आधारस्तंभ. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे डी ची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो, डी ची व्हॅल्यू काढताना 12, देन dx काढताना आपल्याला काय असते 32 आणि dy काढताना आपल्याला काय असते 13. हा सिक्वेन्स आपण पाठच करून घ्यायचा बिलकुल, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला बरं होणार आहे. तर आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, डी काढणार आहोत. आता डी काढताना आपल्याला काय आहे, इक्वलचं साइन. आता काय आहे त्याची 3 आणि 8 आणि दुसरं कोणतं आहे 2 -2 आहे आणि -3 आहे. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 3 गुणिले -3 वजाचं चिन्ह 8 गुणिले -2 म्हणजेच किती होणार आहे आपलं, 3 त्रिक 9 वजा हे बघा मायनस मायनस प्लस होणार आहे, 8 दुणे 16 म्हणजेच, आणि इकडे 3 त्रिक 9 म्हणजे -9 झाले. आता -9 आणि 16 याच्यातून गेले तर किती राहिले, 7 राहिले आणि चिन्ह आपलं कशाचं राहणार आहे, मोठ्याचं राहणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत की इथे आपली व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 7. डी बरोबर 7 झालेलं आहे. आता आपण दुसरं काय काढणार आहोत, dx काढणार आहोत. dx काढताना आपल्याला काय करायचं आहे, कॉलम आपला पहिले थर्ड घ्यायचा आहे. आपल्याला थर्ड कॉलम मध्ये काय येणार आहे आपलं, -6 आणि -2 आहे. इकडे सेकंड कॉलम मध्ये काय राहणार आहे, -2 आणि -3. आता इथे मायनस मायनस सगळीकडे आहे म्हणून कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. सिक्वेन्सनी आपण जाणार आहे -6 गुणिले -3 वजा -2 गुणिले -2. ठीक आहे. आता साइन त्रिक 18 आणि इकडे बघा वजा वजा अधिक होणार आणि अधिक वजा वजा होणार म्हणजेच बेबे 4. 18तून 4 गेले म्हणजेच किती झाले, इथे 18तून 4 गेले म्हणजेच 14. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे कशाची, dx ची. तुम्हाला इथे गोंधळल्यासारखं झालं असेल तर मी एकदम शॉर्ट मध्ये सांगते आहे. हे मायनसचं राहणार आणि वजा वजा अधिक 4 झाले, अधिक वजा वजा म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, -4 घेतलेला आहे. आता आपली थर्ड स्टेप कोणती आहे, थर्ड स्टेप मध्ये आपण काय करतो की आपण काढतो आहे थर्ड स्टेप मध्ये आपण dy काढतो. तर dy काढताना आपल्याला dy बरोबर 13 म्हणजे फर्स्ट कॉलम कोणता आहे, 3 आणि 8 आणि दुसरा काय आहे -6 आणि -2. आता आपण हे खाली लिहून घेणार आहोत, इक्वलचं साइन. आता 3 गुणिले -2 वजा 8 गुणिले -6, 3 दुणे 6 पण -6. आता पुन्हा बघा मायनस मायनस प्लस होणार आणि 8 सखम 48 म्हणजेच 48तून 6 गेले म्हणजे 8तून 6 गेले, इथे काय राहिले 42. पण संख्या मोठ्या चिन्हाचं राहणार आहे म्हणून इथे आपला आन्सर येणार आहे dy बरोबर किती राहणार आहे, dy बरोबर 42. आता आपलं तेच क्रेमरच्या सूत्रानुसार इथे आपण लिहून घेणार आहोत, क्रेमरच्या नियमानुसार. आता आपलं काय आहे, आधी आपण कशाची व्हॅल्यू काढतो, x ची व्हॅल्यू काढतो. x बरोबर काय असते, dx भागिला d. आता dx किती आहे आपलं 14 आणि d किती आहे 7 म्हणजे 7 एक 7, 7 दुणे
14 म्हणजेच आपल्याला किती मिळालेले आहे x बरोबर 2 आणि y बरोबर किती आहे आता y ची किंमत काढायची असेल तर आपण dy भागिले d आता dy किती आहे 42 आणि किती आहे 7 7 सखम 42 म्हणजेच याची किंमत किती मिळाली आपल्याला 6 आता आपण समीकरणाची उकल कशी लिहिणार आहे x आणि y इकडे आधी x ची व्हॅल्यू लिहितो आपण 2 आणि 6 आता आपला आन्सर करेक्ट आहे की नाही तर हे बघण्यासाठी आता तुम्ही या किमती 2 आणि 6 किमती आपल्या समीकरणामध्ये टाकून बघा आणि आपलं समीकरण जर जुळत असेल दोन्ही साइड जर जुळत असतील तर आपला आन्सर करेक्ट आहे मित्रांनो आता आपण पाचव्या उदाहरणाकडे वळणार आहोत पाचवं उदाहरण आपलं काय आहे की 4m इथे आधी आपण लिहून घेणार आहोत 4m अधिक 6n बरोबर 54 आता इथे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की या इथे 4 आहे 6 आहे आणि 54 आहे या सगळ्यांना दोन्ही भाग जातो म्हणून आपण याला संक्षिप्त रूपात लिहून घेऊया मग दोन्ही भाग दिलं 4 ला तर काय होणार 2m कारण की बे 4 अधिक बे 6 3n आणि काय होणार बे 4 आणि बे 14 म्हणजे 27 हे आपल्याला समीकरण पहिलं मिळालं ठीक आहे दुसरं समीकरण आपलं काय राहणार आहे 3m अधिक 2n बरोबर 28 हे आपलं समीकरण 2 आता आपल्याला माहिती आहे की आपला फॉर्म्युला काय आहे डी काढताना काय करायचं आता तुम्ही सांगणार मला डी काढताना 12 dx ला 32 आणि dy काढताना 13 हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात आहे आता आपण पाठ केलेला आहे आपल्याला हा सिक्वेन्सने जायचा आहे आता डी काढताना आपण काय करणार आहोत डी बरोबर आता आपला कॉलम आता कॉलम लक्षात घेऊया आपला हा फर्स्ट कॉलम राहणार आपला सेकंड आणि हा आपला आधारस्तंभ ठीक आहे आता इथे बघा डी करताना फर्स्ट याच्यात मध्ये फर्स्ट अँड सेकंड येणार आहे म्हणजेच 2 आणि इथे 3 आणि 3 अधिक 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वलचं साइन आता 2 गुणिला 2 वजा 3 गुणिला 3 बे 4 वजा 3 त्रिक 9 म्हणजेच 4तून 9तून 4 गेले 5 राहिले चिन्ह मायनस ठीक आहे हे आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली आता आपण dx लिहितो पण इथे x दिलेलं असते म्हणून आपण dx लिहितो पण इथे आपल्याला काय दिलेलं आहे m दिलेला आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार dm ठीक आहे आता dm काढायचं आहे आपल्याला तर आधी थर्ड कॉलम घ्यायचा असतो थर्ड मध्ये कोणता आहे 27 आणि इथे दिलेला आहे 28 आणि दुसरं काय आहे सेकंड कॉलम म्हणजेच 3 आणि 2 इथे झालं आता आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वलचं साइन देणार आपण 27 गुणिला 2 वजा 28 गुणिला 3 आता काय आहे 27 दुने 54 वजा 8 त्रिक 24 आणि 3 दुनी 6 7 8 ठीक आहे आता याच्यातून 0 गेले म्हणजेच किती झाले 4तून 4 गेले 0 झाले आणि 8तून 5 गेले 30 म्हणजेच -30 आले आपले त्यानंतरची आपली स्टेप काय राहणार आहे dy असते तर dy काढायचं आहे का आपल्याला n दिलेला आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार dn आता dn काढताना आपल्याला काय आहे फर्स्ट कॉलम आधी फर्स्ट कॉलम मध्ये काय दिलेलं आहे 2 आणि 3 आणि तिसरा मध्ये काय आहे 27 आणि 28 आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार इक्वलचं साइन 2 गुणिला 28 वजा 3 गुणिला 27 आता बघा इथे 28 दुने 56 वजा 27 त्रिक 81 आता इथे पुन्हा वजाचं चिन्ह येणार कारण की 81 मधून 6 आणि 5 11 आणि 7तून 5 गेले 25 म्हणजेच -25 ही आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली dn ची व्हॅल्यू मिळाली आता इथे आपल्याला क्रेमरच्या सूत्रानुसार आपल्याला लिहायचं आहे
क्रेमरच्या नियमानुसार काय लिहायचं आहे आपल्याला, काय फाइंड आउट करायचं आहे. आपण प्रत्येक वेळेला x करतो, पण इथे m दिलेला आहे म्हणून आता आपण काय करणार, m बरोबर आता काय आहे dm भागीला d. आता dm किती दिलेला आहे आपल्याला, dm ची व्हॅल्यू किती आहे -30 आहे, भागीला d किती आहे -5, 5 1 5, 5 सख 30 आणि हे वजा वजाचं चिन्ह निघून जाणार, म्हणजेच हे मायनस मायनस प्लस होणार, म्हणजेच इथे 6. आता ही 6 म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली, m ची. आता दुसरं काय आहे आपल्याला n फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच dn भागीला d. आता dn म्हणजेच किती, dn ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 25 भागीला किती आहे -5, 5 5 25 म्हणजेच आपल्याला किती मिळाली 5. आता ही समीकरणाची उकल आपण लिहून घेणार आहे. उकल लिहिताना आपण काय लिहितो आधी xy, तसंच आधी आपण इथे m ची लिहू आणि नंतर n ची लिहिणार आहे. m बरोबर किती आहे 6 आणि n बरोबर 5. 1.3 मधलं आपलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे. आता इथे बघा 2x + 3y = 2 आणि इथे आपल्याला थोडंसं छेदस्थानी दिसतं आहे, म्हणजेच x - y/2 बरोबर 1/2. आता इथे आपण हे कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा घेऊ शकतो, पण करायला आपल्याला कठीण जाणार आहे म्हणून त्याला संक्षिप्त रूपात लिहायचं. आता हे आपल्याला संक्षिप्त रूपात लिहिण्यासाठी आपण काय करावं लागणार आहे, पूर्ण समीकरणाला जर आपण 2 ने गुणलं तर 2 ने गुणल्यानंतर काय होणार आहे, आपले छेदस्थानचे 2 निघून जाणार, म्हणून आपण याला कशाने पूर्ण समीकरणाला कशाने मल्टिप्लाय करणार आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होणार 2x - 2 गुणिला y/2 इक्वल 2 गुणिला 1/2. आता हे कटले, म्हणजेच आपल्याला काय मिळालं 2x - y बरोबर 1. हे समीकरण आपल्याला पहिलं मिळालं. दुसरं समीकरण आपलं कसं आहे, 2x + 3y बरोबर 2. हे आपलं समीकरण 2. आता आपल्याला माहिती आहे की आपला सिक्वेन्स काय आहे, डी काढायचं असेल तर 12. तर आधी आपण सुरुवातीला काय करणार आहे, डी काढणार आहे. डी काढताना 12 म्हणजे आता आपले कॉलम कसे झाले, हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड आणि हा आधार स्तंभ. आता इथे फर्स्ट कॉलम आपला कोणता आहे 2 आणि 2 आणि तिसरा कोणता आहे, दुसरा कोणता आहे, इथे y आहे म्हणजे काही नाही, म्हणजे इथे 1 आहे आणि -1 आहे इथे, अधिक 3 इक्वलचं साइन 2 गुणिला 3 वजा 2 गुणिला वजा 1. आता 3 दुणे 6 वजा वजा अधिक 2 6 2 8. आता आपल्याला dx काढायचं आहे. dx काढताना आपण काय करतो, आपला दुसरा कॉलम काय आहे 32. 32 म्हणजे 3 आधी, तर 1 इथे 2 आणि इथे 2, इथे -1 आणि इथे 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 गुणिला 3 वजा 2 गुणिला वजा 1 म्हणजेच किती येणार 3 अधिक 2, 3 आणि 2 5. ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला dx ची. आता आपण काढणार आहोत dy. dy बरोबर काय आहे, थर्ड कॉलम फर्स्ट आहे आपला 2 आणि 2 आणि थर्ड इथे फर्स्ट अँड सेकंड. इथे मल्टिप्लिकेशन करणार आपण 2 गुणिला 2 वजा 2 गुणिला 1 2 4 वजा 2, 4तून 2 गेले 2 राहिले. ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy ची. ठीक आहे. आता आपण घेणार आहोत, आता आपल्या क्रेमरच्या सूत्रानुसार क्रेमरच्या नियमानुसार आता काय करायचं आहे आपल्याला, dx फाइंड आउट करायचा आहे. dx नाही फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, फक्त x फाइंड आउट करायचा आहे. x फाइंड आउट करायचा आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे dx भागीला d. dx किती आहे आपला 5, d किती आहे आपला 8,
म्हणजेच 5/8 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्सची. आणि वायची व्हॅल्यू किती आहे? dy भागीला d. आता dy किती आहे आपलं? 2 आणि d किती आहे? 8. 2/8 म्हणजे बे-8 म्हणजे 1/4. म्हणजेच आपली समीकरणाची उकल कशी झाली? x आणि y. x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 5/8 आणि y ची किती मिळाली? 1/4. हे झालं आपलं समीकरण. मित्रांनो, इथे आपला 1.3 हे प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला क्वेरीमध्ये विचारू शकता, कमेंटमध्ये विचारू शकता. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.